भारत हरला की सर्वप्रथम खापर हे गौतम गंभीरवरच का फोडलं जातं. सध्याची परिस्थिती पाहिली तर टीम इंडियाच्या पराभवानंतर सोशल मीडियावर एक चर्चा असते, ती म्हणजे गंभीरमुळे भारत हरला. पण नेमकं असं का होतं हे आज आपण बघणार आहोत. याचं पहिलं कारण आहे गंभीरचा स्ट्रिक्ट आणि नो नॉनसेन्स स्वभाव. गौतम गंभीर नेहमी सरळ कठोर निर्णय घेणारा माणूस म्हणून ओळखला जातो. कोणत्याही खेळाडूला स्टार ट्रीटमेंट देत नाही हे अनेकांना पचत नाही. त्यामुळे टीम इंडिया हरली की आरोपांचा फटका त्यालाच बसतो. त्यानंतर जेव्हापासून तो कोच पदावर आले आहेत तेव्हापासून त्याच्यावरच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे एखाद्या सामन्यात किंवा मालिकेत पराभव झाला तर त्याचं खापर सुद्धा गंभीरवरच फोडलं जातं. तिसरं कारण म्हणजे टीम सिलेक्शन, बॅटिंग ऑर्डर आणि किंवा बॉलिंगमध्ये त्याने केलेले काही टॅक्टिकल बदल जे लोकांना पटले नाहीत. गंभीरच्या काही निर्णयावर फॅन्स राग धरून बसतात आणि सामना हरला की तेच मुद्दे पुन्हा बाहेर येतात. चौथं कारण म्हणजे मीडिया निरेटिव्ह. मीडिया अनेकदा एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून कहाण्या तयार करत असतात. गंभीर स्पष्ट वक्ता असल्यामुळे मीडियाला तो सोपा टार्गेट दिसतो. त्यामुळे छोट्या गोष्टीही मोठ्या केल्या जातात. विराट आणि गंभीर यांच्यातील जुनी रंजकता. विराट कोहलीचे प्रचंड चाहते आहेत. भूतकाळात गंभीर आणि विराटमध्ये झालेले वाद लोक अजूनही विसरले नाहीत. त्यामुळे जेव्हा जेव्हा टीम हरते तेव्हा फॅनमध्ये वॉर होतात आणि बिनबुडाचे आरोप हे गंभीरवर केले जातात. मग खरा प्रश्न येतो, पराभवासाठी गंभीर जबाबदार आहे का? तर मित्रांनो, क्रिकेट हा 11 जणांचा खेळ आहे. कोचची भूमिका महत्वाची असली तरी संपूर्ण दोष एका व्यक्तीवर टाकणे योग्य होणार नाही. टीम हरली तर अनेक कारणे असतात. फॉर्म, पिच, प्लॅनिंग, अंमलबजावणी, प्रेशर ही सर्व सामूहिक चूक असू शकते. गौतम गंभीरवर एकट्यावर खापर फोडणे ही एक सवय बनत चालली आहे. त्याच्या स्वभावामुळे, स्टाईलमुळे आणि जन्मतामुळे. आपण जर आपल्या भारतीय क्रिकेटचा खरा फायदा हवा असेल तर टीका कन्स्ट्रक्टिव्ह ठेवायला हवी, व्यक्तीवर नाही तर खेळावर आणि निर्णयांवर. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.